हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आणि सगळ्यांचं मस्त काहीतरी बनवायचं काम चाललं असेल. चला, मी इथे बनवत आहे तांदळाच्या त्याला आपण कुरकुरे म्हणू शकतो, जे की लहान मुलांना खूप जास्त आवडतात. सो म्हटलं चला होममेड असं बनवूया. खूप सिंपल रेसिपी आहे. एक वाटी घेऊ शकतात, पातेलं, काही कुठलंही भांडं घ्या, पण त्याने इथं सगळं प्रमाण मोजा. तर एक वाटी तांदळासाठी मी इथं 5 वाट्या पाणी घेतलं आहे. रेशनचा तांदूळ घेतला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये माझं कुकर छोटा होता, त्यामुळे 3 शिट्ट्यांमध्ये 3 शिट्ट्या घेतल्या. त्यासोबत मीठ, पापडखार, जिरं, ओवा या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घातल्या आणि पुन्हा मग शिट्ट्या घेतल्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये मिश्रण काढलं आणि वरचं जे 2 वाटी पाणी होतं गरम कडकडीत करून ते त्यामध्ये मिक्स केलं. तांदूळ खूप छान भातासारपेक्षाही जास्त मऊसूत शिजलेला थोडासा स्मॅश करून घेतला आणि 2 टोमॅटो होते, मस्त त्याची प्युरी करून त्यामध्ये घातली आणि पुन्हा 5 मिनटं शिजवून घेतलं. त्यानंतर अशा कुठल्याही तुम्ही पिशवीमध्ये भरू शकतात. मी ही ऑइलची पिशवी होती, जेणेकरून मला थोडंसं इझी जाईल. पुढे कट केलं आणि अशा पद्धतीने त्याचे कुरकुरे बनवले, जे की अप्रतिम झालेले आहेत. सो तुम्ही लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवू शकतात. खूप छान होतात अशा. मी बघितलं होतं आणि आमच्या शेजारच्या ज्या आहेत त्यांनी आम्हाला लास्ट टाईम दिलेलं, म्हटलं म्हणून बनवून बघूया. सो खूप इझी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. लहान असो वा मोठी, सगळ्यांनाच घरातल्या या गोष्टी खायला आवडतात. आपल्याला उन्हाळ्यामध्ये थोडासा त्रास होतो करण्यासाठी, पण एक आवडही असते. म्हणजे मला या गोष्टी करायला पर्सनली खूप जास्त आवडतं, म्हणून मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. सो तेही म्हटलं चला, मुलांना आवडतं आहे जे त्यांनी दिलेलं, मुलांनी खूप आवडीने खाल्लं होतं. असं तर मी बाहेर पॅकेटवालं त्यांना देत नाही, पण ज्यावेळेस कधी आता उन्हाळ्याचा असाच फ्रूट वगैरे खातो आपण, पण पावसाळ्यामध्ये असं बऱ्याचदा असं वाटतं की थोडंसं काहीतरी असावं मस्त टेस्टी स्नॅक्स टाईपचं. तर हे आपण खिचडी वगैरे बनवतो किंवा मुलांना टिफिनमध्ये स्नॅक्समध्ये देऊ शकतो, म्हणून मग बनवलं. आता यामध्ये मी टोमॅटो घातला आहे. या ठिकाणी तुम्ही पालकची पेस्ट करून पण पालकचे पण बनवू शकता. सेम अशाच पापड्या पण बनवू शकतात. पुदिन्याच्या फ्लेवरसाठी पुदिन्याची पानं मिक्सरला फिरवून तीही ॲड करू शकतात. अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी ट्राय करू शकतो. पण टोमॅटो कसं आपण टोमॅटोचे चिप्स वगैरे खातो, तर ते मुलांना जास्त आवडतात, म्हणून मी इथे टोमॅटो घातले. आणि थोडंसं मला हे बनवण्यासाठी संडेचा व्हिडिओ हा तुमच्यासोबत मी शेअर करते, त्यामुळे थोडासा मला वेळ झाला उठण्यासाठी, कारण की रात्रीची मला लवकर झोप लागत नव्हती, भयानक खोकला येत होता आणि या सगळ्यांमुळे सकाळी मला उशीर झाला. तरीही म्हटलं चला, आज संडे आहे, मुलांचा टिफिन नसणार आहे, त्यामुळे मी करायला घेतला. आणि खरं सांगायला गेलं ना, तर खूप झटपट असं होतं. कुकर माझा छोटा असल्यामुळे तितकं बसलं नाही, तर इतकाही वेळ मला लागला नसता, कारण की कुकरची हाय फ्लेमवरती 1 शिट्टी आणि लो फ्लेमवरती 4 शिट्ट्या घेतल्या की हे मिश्रण रेडी होतं. पण माझं छोटं असल्यामुळे मी पुन्हा ते काढून थोडंसं कढईमध्ये पुन्हा पाणी ॲड करून ते मिश्रण बनवण्यात माझा इथे वेळ गेला होता. असो, पण झाल्या मात्र छान. एखाद्या गोष्टीला आपल्याला आवडत असेल ना, तर तिला वेळही झाला तरी काहीही वाटत नाही. सो अशा छोट्या छोट्या ज्या काही वाळवण्याच्या गोष्टी आहेत ना, त्या थोड्याशा 2-3 राहिल्या, त्या झाल्यानंतर फायनल माझं हे काम कंप्लीट झालं. सो चला, आता मस्त झाल्यात या कुरकुरे म्हणू शकता तुम्ही त्याला. सॅटर्डे संडे म्हटलं की आपल्याकडे इडली बॅटर, डोसा या सगळ्या गोष्टी होतातच. पण काल माझ्या ह्याच्याने काही झालं नव्हतं, पण मी सकाळी लवकर हे डाळ आणि तांदूळ इथे भिजत घातलेलं आणि आता दुपारचे वाजलेत 12. सो आज जेवणामध्ये दुपारच्या फक्त खिचडी करायची होती, कारण की आमचा नाश्ताही लेट झाला होता. सो सकाळी लवकर भिजत घातलेलं, त्यामुळे आता 12:30 होत आले आणि मग म्हटलं चला हे मिश्रण दळून ठेवूया. त्यानंतर मी बाजारात आले होते, बटाटे वगैरे घेतले, अळूची पानं, इथे चिकू
आणि इलायची केळी वगैरे होते. आणि कितीही म्हटलं ना तर मला हा बाजारात जायला खूप जास्त आवडतं. आणि ऊन तितकंच भयानक होतं, सो तरीही म्हटलं चला. आणि आणखी एक काम होतं माझं, त्यासाठी मी तर खरी आले होते. बटाटे तर घ्यायचेच होते, तेही घेतले. 20 रुपये किलो आमच्याकडे बटाटा चालू आहे. तर मला घ्यायचं होतं इथे मातीचं भांडं. पण बघा आता इथे ना मला प्राईस खूप जास्त सांगत होते. माठ आहे माझ्याकडे, सो माठ मला तो काढायचा आहे, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. पण हे जे मातीचं भांडं होतं ना, त्यांनी मला ते 350 रुपयाला सांगितलं आणि छोटंवालं जे आहे ते 250 रुपयाला. पण मी कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर मिस्टर म्हणत होते, बाई आधीच गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्यात हे मातीची भांडी तापवायला तू किती वेळ घालवणार, त्यापेक्षा म्हटलं चला. आणि असंही मला ज्या किमतीत पाहिजे होतं ते तर देत नव्हते. मग काय फक्त बघितलं आणि घरी आले, काही घेतलं नाही. तुम्हाही नक्की कमेंट करून सांगा की साधारण कितीपर्यंत मातीची भांडी घ्यायला पाहिजे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तिथं बघण्यासारख्या. छोटे छोटे मातीची भांडी होती, त्याचबरोबर ती हे मटके वगैरे. आणि तुम्हाला बाकी शोसाठी पण काही गोष्टी आहेत. नळं होते माठाला लावून देणारे, आणि माठ तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची आली होती. दही लावण्यासाठीचं भांडं तर माझ्याकडे होतं. आणि हा गल्ला आहे, तो विचार चालला होता की घेऊ की नको घेऊ, पण परत कॅन्सल केलं. आणि म्हटलं बरं चला, माझ्या किमतीत काय मला भेटलंच नाही. तरीही त्यांचं म्हणणं होतं त्या वेगवेगळ्या मला दाखवत होते, पण शेवटी आपल्यालाही पैसे द्यायचे असतात आणि ते परवडलंही पाहिजे, म्हणून मी घरी आले. आणि रविवार म्हटलं की हा भाजीपाल्यांचा असा पसारा असतो, मुलांना त्यात म्हणे आम्हाला करमत नाही. म्हटलं मग काम करू लागा, म्हणून त्यांनीही मला बरीच हेल्प केली. असं करता करता संध्याकाळचे 6 वाजले, सनसेट व्हायला आलाय. आणि फायनली मी म्हटलं चला पहिले आपण जे काही बनवलं आहेत ना ते कसं झालंय ते बघूया. आणि दुपारनंतर एवढं वारं सुटतं ना, मग ते असं याच्यावरती साडी पालथी घातली की त्यावरती धूळ वगैरे जात नाही. अशा सगळ्याच गोष्टी असतात ज्याची आपल्याला हे वाळवण बनवताना काळजी घ्यावी लागते. सो चला, मस्त असे इथं कुरकुरे रेडी झाले आणि टोमॅटोमुळे त्याला छान असा कलरही आलेला होता. दुपारी एकदा आल्यानंतर त्याची बाजू मी उलटी करून दिली होती आणि त्यानंतर साडी त्यावरती अंथरली. आणि बघू शकतात मस्त असे निघाले आहेत. त्याला अजून 2 ते 3 दिवस छान वाळवायची गरज आहे, पण झाले मात्र मस्त. आणि सनसेट बघू शकतात, इतका सुंदर दिसतो ना आमच्याकडनं. त्यानंतर मला सासूबाईंनी मस्त अशा कुरड्या दिल्या होत्या, त्यामुळे आता मला कुरड्या करायचं तर टेन्शनच राहिलं नाही आहे. चला, आता संडे असल्यामुळे आमच्याकडे फिश होते आज. मस्त असा फिश केलं, त्यानंतर कोळंबी रस्सा, भात, असं छानसं जेवण होतं. आणि दुपारी जे डोस्याचं पीठ बनवलं होतं ना, त्याचे डोसे बनवले होते आणि तुम्ही डोस्यासोबत नक्की खाऊन बघा. चला, तर इथे रात्री गहू पाण्यात टाकले, कारण की दुसऱ्या दिवशी बनवायच्या होत्या शेवया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर कापडामध्ये मीठ तेल थोडंसं लावून ते असे बांधून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी गिरणीत द्यायचे होते. सो मस्त अशा त्या शेवया पण होणार होत्या. आणि चला, बाकीचं झालं होतं. मुलांना गरमागरम डोसे बनवून दिले आणि एवढी भारी लागते ना ही भाजी, म्हणजे कोळंबी रस्सा, त्यासोबत मस्त असा डोसा आणि क्रिस्पी असे फिश. सो अशा पद्धतीचं संध्याकाळचं जेवण होतं. चला, भेटूया नवीन